नमस्कार, मी अर्चना गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान असा फ्राय दाखवणार आहे. तर एकदम सोपी पद्धत. इथे मी टोमॅटो असे कट करून घेतलेले, इथे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. बारीक कट केलेला कांदा, तुम्ही लाल टोमॅटोही वापरू शकता. भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. हळद, चवीनुसार मीठ, अगोदर असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता जेवढं बसल तेवढं बेसन पीठ वापरायचं. जास्त व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ टाकल्यानंतर मिश्रण तयार झालेलं कोथिंबीर, लसूण आणि अद्रक याचं वाटण करून घ्यायचं. सुक्कच वाटण करायचं. त्यावर तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. यावर आता तुम्ही थोडेसे छोटेही आकाराचे टाकू शकता. थोडासा मी माशाचा आकार देणार आहे, थोडासा मोठा. गॅसची आच कमीच ठेवायची. एकदा तेल तापल्यानंतर छान असा आकार देऊन झालेला सगळीकडनं तेल पसरून घ्यायचं. इथं पालतं करून घेऊ. आता हे छान असं शेकून झालेलं, तेलामध्ये परतून झालेलं. मंद आच ठेवायची. हे तयार झालेले खमंग असा सुगंध सुटलेला काढून घेऊ. आता हे यामध्ये आता हे अद्रक, कोथिंबीर, लसूण परतून घ्यायचं. व्यवस्थित परतायचं. परतून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकायची, घरगुती मसाला, काळं तिखट परतून घ्यायचं व्यवस्थित असं. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. चवीनुसार मीठ. गॅसच्याच कमीच ठेवायची. यामध्ये आता हे टाकून घ्यायचे बनवलेले. फक्त 1 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून देऊ. इथं 1 मिनिट झालेला, गॅस बंद करायचा. छान अशी वेगळी अशी भाजी तयार झालेली, फ्राय तयार झालेला कांदा टोमॅटो फ्राय. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.